नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत व्हेज मोमोज. ते कसे बनवायचे हे बघूया. हे व्हेज मोमोज आपण घरच्या घरी बनवू शकतो. बाहेरचे अनहेल्दी मोमोज खाण्यापेक्षा घरचे हेल्दी मोमोज खाऊया. तर चला ते बनवूया आपण. मोमोज बनवण्याकरता इथे आपण काही साहित्य घेतलेले आहे. पत्ताकोबी, गाजर, कांदा, आलं लसूण मिरची. आलं लसूण मिरची याची पेस्ट करून घ्यायची आहे किंवा याला बारीक बारीक किसून घ्यायचं आहे. पत्ताकोबी गाजर छान स्वच्छ धुवून यालाही बारीक किसून घ्यायचं आहे किंवा चॉपरमध्ये चॉप करून घ्यायचं आहे. कांदाही त्यामध्ये मिक्स करायचा आहे. तुम्ही इथे अजूनही भाज्या घेऊ शकता. शिमला मिरची, स्वीट कॉर्न, जे तुम्हाला भाज्या आवडत असेल त्या. मी आता याला चॉपरमध्ये चॉप करून घेते. आपल्याला चॉपरमध्ये गाजर, पत्ताकोबी आणि कांदा छान बारीक चॉप करून घ्यायचा आहे. इथे मी भाज्या छान चॉप करून घेतलेल्या आहे बारीक बारीक. तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही किसणीवर किसूनही घेऊ शकता, पण भाज्या आपल्याला एकदम फाईन चॉप पाहिजे आहे. इथे आपल्याला चॉप केलेल्या भाज्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे थोडंसं आणि या भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहे आणि याला 10-15 मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे. आणि कारण की 10-15 मिनटानंतर या भाज्यांना पाणी सुटते, त्याच्यानंतर आपल्याला पाणी निथळून घ्यायचं आहे. तर मी हे 10-15 मिनटं असंच ठेवून देते. इथे आता थोडा वेळ झालेला आहे. आपल्या भाज्यांनी छान पाणी सोडलेलं आहे. आता याच्यातलं जेवढं निघते तेवढं आपण पाणी काढून घ्यायचं आहे. अशा तऱ्हेने मी पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आणि हे आपलं आता सुकं सुकं झालेलं आहे. हे पाणी आपल्याला फेकायचं नाही आहे. हे तुम्ही जेव्हा तुम्ही वरण वगैरे करता किंवा पोळीला वगैरे तुम्ही याला यूज करू शकता. तर अशा तऱ्हेने आपलं हे सारण तयार आहे. आता यामध्ये आपल्याला मिरपूड टाकायची आहे. याने छान चव येते आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. मी छान मिक्स करून घेते. इथे आता आपल्याला आलं, मिरची, आणि लसूण याला आपल्याला कुटून घ्यायचं आहे. इथे आपला ठेचा तयार आहे. इथे आपल्याला मोमोजचं सारण तयार करून घ्यायचं आहे. गॅसवर मी पॅन ठेवलेलं आहे, त्यात तेल घातलेलं आहे. आता यामध्ये आपण तयार केलेले मिरची, अद्रक, लसूण याची पेस्ट घालून घ्यायची आहे. आपलं तेल गरम झालेलं आहे आणि याला छान हलकंसं परतून घ्यायचं आहे. याचा कच्चेपणा जातपर्यंत. आपल्याला हे शिजवायचं नाही आहे, फक्त कच्चेपणा याचा दूर होतपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता इथे यामध्ये याचा कच्चेपणा दूर झालेला आहे. आता इथे भाज्याचं मिक्सर टाकून द्यायचं आहे आणि याला छान परतून घ्यायचं आहे.
2-3 मिनिटच परतायचं आहे. आणि यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे, त्यानुसार याच्यामध्ये आता आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. पहिले तुम्ही टेस्ट करून बघा की आपल्याला मीठ किती पाहिजे, म्हणून त्यानुसार तुम्ही याच्यात मीठ घाला. आपण 2-3 मिनिटं असं शिजून घेणार आहे. आता इथे आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. मी गॅस बंद करून घेते. कारण की आपण मोमोज स्टीम करणार आहे, त्याच्यामुळे इथे शिजवायची काही गरज नाही आहे. तसे ते वाफून भाज्या या शिजणारच आहे. आता याला आपण थंड करायसाठी ठेवून द्यायचं. याचं सारण मी थंड करायला ठेवून देते. इथे आपण 1 वाटी मैदा घेतलेला आहे. आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. आता यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. इथे मी मीठ घालून घेते. यामध्ये आता आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आणि याचा छान कणिक भिजून घ्यायची आहे. इथे आपण मैद्याचा डो मळून घेतलेला आहे. या प्रकारे एवढा सॉफ्ट मळून घ्यायचा आहे. छान खूप घट्ट नाही मळायचं आहे. आणि याला आता आपण 5-10 मिनिटं रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे. याच्यावर मी झाकण ठेवून 5-10 मिनिटं रेस्ट करायला ठेवून देते. इथे आता आपलं मोमोजचं सारण थंड झालेलं आहे. यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं छान. इथे आता काही वेळ झालेला आहे. आपण बघूया आपला मोमोजचा डो सेट झाला की नाही ते. आपला मोमोजचा डो छान सेट झालेला आहे. बघू शकता तुम्ही, छान सॉफ्ट झालेला आहे. असंच पाहिजे आहे. आता आपण मोमोज करायला घेऊया. इथे आपण मैद्याचा छोटासा गोळा घेतलेला आहे. आता याची छोटीशी पुरी लाटून घ्यायची आपल्याला. याला अशी मैद्यामध्ये घोळवून घ्यायची आहे आणि याला छान लाटून घ्यायची आहे. छान पातळसर लाटून घ्यायची आहे. मी छान अशी पुरी लाटून घेते. इथे आपण पुरी लाटून घेतलेली आहे, साधारणतः एवढी पातळ. आता आपले मोमोज छोटे किंवा मोठे नाही झाले पाहिजे, याकरता आपण कोणत्या एका डब्याचं झाकण घ्यायचं आहे आणि याला गोल राऊंडमध्ये करून घ्यायचं आहे. याप्रमाणे इथे अशा प्रकारे आपण करून घ्यायचं आहे. बाकीचं परत आपण मिक्स करून घ्यायचं ते गोळ्यामध्ये. आता याच्यामध्ये आपण स्टफिंग भरायचं आहे. थोडंसं परत एकदा लाटून घ्यायचं हलकंच. इथे आपली पुरी बनवून तयार आहे. आता याला इथे पाणी लावून घ्यायचं आहे काठाकाठावर. पहिले छान असं काठाने पाणी लावून घेतल्यावर इथे आपल्याला मोमोजचं सारण ठेवायचं आहे मध्ये. आणि आपण मोमोजला एकदम सिंपल आकार द्यायचा आहे.
तुम्ही करंजी बनवली असेल, बस त्याच आकाराचे आपल्याला मोमोज करायचे आहे. इथे असं दाबून द्यायचं काठाकाठाने आणि याला छान अशा मोड्या पाडून घ्यायच्या. कारण की खूप जणांना मोमोजचा आकार बनवता येत नाही, तर मी अशा तऱ्हेने पूर्ण याला हे पाडून घेते. अशा तऱ्हेने आपण मोमोजचा आकार बनवून घेतले आहे. करंजीप्रमाणे तुम्हाला जो आकार बनवायचा आहे तो आकार बनवू शकता. अशा प्रकारे मी सर्व मोमोज बनवून ठेवलेले आहे. आता याला आपल्याला वाफवायचे आहे. आपण इडली पात्रामध्ये स्टीम करणार आहे. यामध्ये मी पाणी घालून ठेवलेले आहे. याला आता उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला. इथे आपल्या इडली पात्रामधलं पाणी पण छान उकळलेलं आहे. आता यामध्ये आपण इडली पात्र ठेवून द्यायचं आहे. आपण इडली पात्राला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपले मोमोज छान चिपकणार नाही याला. याप्रमाणे आपण सर्व इडली पात्राला तेल लावून घ्यायचं आहे. आता इथे आपण मोमोज ठेवणार आहे. पूर्ण याला आपण तेल लावून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण इडली पात्रामध्ये मोमोज स्टीम करणार आहे. ठेवून द्यायचं आहे याच्यामध्ये स्टीम व्हायसाठी आणि याला आता 15-20 मिनटं स्टीम होऊ द्यायचं आहे. तर अशा तऱ्हेने तयार झालेले आपले व्हेज मोमोज. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.